राहत्या घरात गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली, तसेच 8 वर्षीय मुलगी देखील घरात मृतावस्थेत आढळून आली। काळेवाडी येथे मंगळवार दिनांक 19 पहाटे 5च्या सुमारास ही घटना उघडकीस आली। भाऊसाहेब भानुदास बेद्रे 43 राहणार गुरुनानक नगर थेरगाव, मूळ राहणार बेद्रेवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड आणि नंदिनी भाऊसाहेब बेद्रे वय 8 अशी माहितीची नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेद्रे कुटुंब उदरनिर्वाहासाठी 15 वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहे। भाऊसाहेब बेद्रे खासगी नोकरी करत होते। काही महिन्यांपूर्वी नोकरी गेल्याने ते 4 चाकी वाहन चालवत होते, मात्र त्यातूनही पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांना आर्थिक चणचण भासत होती। दरम्यान भाऊसाहेब यांची पत्नी राजश्री गावाकडे गेल्या। सोमवारी दिनांक 18च्या रात्री त्या गावाकडून निघाल्या। मंगळवारी पहाटे 4 वाजता पुण्यातील शिवाजीनगर येथे पोहोचल्यावर त्यांनी पती भाऊसाहेब यांना फोन केला। तुम्ही गाडी घेऊन या असं त्यांनी भाऊसाहेब यांना सांगितलं, मात्र भाऊसाहेब आले नाही। त्यामुळे त्या घरी पोहोचल्या। त्यावेळी घरात झोपलेल्या त्यांचा 15 वर्षीय मुलगा आशिष याने दरवाजा उघडला। मुलगी नंदिनीला जागे करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने प्रतिसाद दिला नाही। तसेच पती भाऊसाहेब यांनी स्वयंपाकखोलीत गळफास लावून घेतल्याचं दिसून आलं। संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एचपीएन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। याबाबत माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले। भाऊसाहेब आणि नंदिनी यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। भाऊसाहेब यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली। गावाकडे असलेली जागा विक्री केली, मात्र त्यातील काही रक्कम मिळाली नाही असे सुसाईड नोटमध्ये नमूद असल्याचं प्राथमिक माहिती समोर आली। गळा आवळल्यानं नंदिनी हिचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। तसेच भाऊसाहेब यांनी तिचा गळा आवळून खून केला, त्यानंतर गळफास घेतला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय। मात्र खून आणि आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत।